वाह, अत्यंत सुंदर सुरुवात, स्वप्नवत सुरुवात. धन्यवाद केस कैलासजी शिलवले सर. पिकअप शॉट होता, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पोझिशन मध्ये आला. सिक्सर क्रमांक 45. दोन काय रोहित शर्मा स्टाईलचा फटका बघितला, ज्याची जर्सी क्रमांक 45 आणि तो फटका आला अन्सरच्या बॅटमधून. अन्सार आणि अनुज अशी जोडी हॅलो सलामीला गेले. टॉस जिंकला आणि नांदगावने बॅटिंग घेतली. फिल्डिंगसाठी पाचारण केलं ते मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाला. पावलांचा वापर, परंतु इथे मात्र चेंडूचा प्रॉपरली वापर केला. बघितलं पुढे येतोय, थोडीशी लेन खेचली पाठीमागे, चेंज ऑफ पेस केलं, बाहेर टाकला ऑप्टिकच्या. हा बघा चेंडू थोडासा कटर होता, आउट स्विंगर आणि फ्लाय सुद्धा झाला. हे तुमचे व्हेरिएशन्स फार महत्त्वाचे असतात मित्रांनो. बदल करता आला पाहिजे लगेचच, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. चांगला कमबॅक केलं गोलंदाजाने. पुन्हा समोर इथे बॉटमचा वापर होता, पण तो प्रॉपरली टायमिंग नाही झालं आणि वाईड इज मिड ऑफ लाईस्टाकरचा फिल्डर येऊन झेल टिपतोय. फलंदाज झाला फेल. पहिला धक्का लागत असताना टीम नांदगावला. विकेटचं त्यांनी दाखवलं आणि हुशार तुषारने विकेट प्राप्त केली. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा हो हो फ्लाय करतोय. मस्त टेक ऑफ घेतलं चेंडूने. जसा उल्लेख केला त्यानुसारच बॉलिंग करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये बदल घडवतोय. टप्पा अलीकडे पुढे, लेन खेचतोय, पुढे टाकतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. सर्व गुण समाविष्ट संपन्न हा गोलंदाज पाहतोय आपण. हुशार तुषार. एक गडी बाद केला. 6 धावसंख्या पाहतो आपण पहिलं षटक सुरू असताना. नांदगावला इथे मात्र फलंदाजाला सांगतोय नांदायला 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 जातो आता नांदगावला नांदायला. फलंदाज बाद. मस्त बॉलिंग. टाळ्या वाजवा ना जरा हुशार तुषारसाठी. टाळ्या वाजवा मित्रांनो. काय मस्त गतीमध्ये परिवर्तन पुन्हा केलं. स्लोवर यॉर्कर होता. अक्षरशः या यॉर्करला उत्तरच देता आलं नाही फलंदाजाला आणि तो फलंदाज सुद्धा डगआउट मध्ये परतला. 2 धक्के 6 धावांवरती पहिल्या षटकामध्येच दिलेत. जसं त्या दिवशी आपण बघितलं की हिंगेला चान्स मिळाली, त्या हिंगेने अक्षरशः भिंगे वाजवले मैदानामध्ये. दे दनादन विकेटचं प्राप्तीकरण केलं. त्याला आता पूर्ण चान्स मिळणार. एसआय सनरायझर हैदराबाद कडून तो आपला ओमकार तारमाळे अजून चमकत नाहीये. इथे इथे चमकतोय हुशार तुषार पुन्हा एकदा. काय बॉलिंग ती, काय कॅचिंग ती, काय ती स्पर्धा. आदर्श चषक सर्व काय ओके ओके. विकेटचं पतन. भाऊसाहेब किती भारी बॉलिंग बघितली. एक षटकार खाल्यानंतर अशा प्रकारे पलटवार करू शकतो एखादा गोलंदाज. जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवलं. जणू का सांगत होता
की भले भले गारद केले गमतीमध्ये, चल असं सांगत होता तो प्रत्येक बॅट्समनला. मस्त बॉलिंग या ठिकाणी बॉलर तुषारकडून. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर 3 विकेटचं पतन, 6 धावा नांदगाव संघाच्या. मला वाटतं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली, परंतु जो निर्णय घेतलाय तो योग्य सिद्ध न करू शकत या ठिकाणी असं पाहायला मिळतं. परंतु निर्णयाच्या विपरीत जात असताना स्वतःला सिद्ध करतोय या ठिकाणी हा हुशार तुषार. आणि हा संघ असोसे ज्याने कसोशीने बॉलिंग केली आहे, कसोटीला उतरलाय, अभ्यासपूर्ण बॉलिंग केली आहे. समोरच्या संघाविरुद्ध, समोरच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तुम्हाला जेव्हा युद्ध लढायचं असतो ना प्रेक्षकांनो, मित्रांनो, तेव्हा तुम्ही त्या संघाचा अगदी अभ्यास केला पाहिजे. कोणता बॅटर कोणत्या क्षणी कसं शफल होतोय, कसे फटके मारतोय, कुठला चेंडू होते फसतोय, याचा अभ्यास करणं म्हणजे माइंड गेम आहे. आणि माइंडनीच गेम केली. 3 विकेट प्राप्त केल्या तुषारने. हा नवीन गोलंदाज. इथे सुद्धा ब्लाइंड शॉट हवेमध्ये मारा, ऑप्टिकच्या बाहेर बोलवलंय गोलंदाजाने, पुढ्यात देत नाही, स्लॉट मध्ये देत नाही. बघा हा चेंडू रिलीज. 10 किक लाईव्हचे प्रेक्षक सुद्धा खुश झाले. वा, टप्पा पडला खालून, नंतर चेंडूने सूर मारला आणि वर गेला चेंडू. उचली घेत असताना विकेट कीपरने डाव्या बाजूला मस्त कलेक्ट केलं. ज्ञानेश्वर नावाचा गोलंदाज पहिला चेंडू डॉट काढतोय धावसंख्या 6 वरती. इथे उडवलाय, पुन्हा ब्लाइंड शॉट आहे, झेल तिथे बघूया, क्या बात आहे. किती तो अंत त्याने कापले. धावत राहिला जसं का अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्याकडे आणि बाण सोडलं, स्वयंवर जिंकलं. इथे विकेट प्राप्त केली. 4था धक्का लागला अनगावला. ची बॉलिंग तितक्यात हुशारीची कॅचिंग केली या ठिकाणी तुषारने. काय तो झेल. गणराज नांदगावला इथे पूर्णपणे बॅकफुटला पाठवलंय असंच म्हणू शकतो आपण. असोसिएट संघाने यालाच म्हटलं जातं की स्वतःला सिद्ध करा. निर्णय कसा पण असू दे, टॉस कोणी पण जिंकू दे, हेच दाखवायचं असतं. मित्रांनो, टॉस जिंकणारच कधी जिंकत नसो, लक्षात घ्या. त्याच्या विपरीत जाऊन सुद्धा तुम्ही अशी बॉलिंग करताय म्हणजे प्रेक्षकांची मनं तुम्ही नक्कीच जिंकल्यात या ठिकाणी. हो 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 हो, आत्ता उडवलाय आणि भिर काऊन दिलाय मिड विकेटच्या वर. भिर सिक्सर. कम ऑन, आवाज येईल. या ये डीजे ठोको ठोको. झेल पण टिपलाय आणि इथे मात्र पहिला वाटतं मानकरी झालाय. वामनजी मगाशी बोलले की आपण अनाउन्समेंट केली पहिल्या चेंडूपासून आयवा झेलची आणि आता त्याला एम स्पोर्टची जर्सी मिळणार आहे. आपण नाव सांगायचं. या सर या, बघा नाव ऐका. कोणी झेल टिपलाय? कुंदन कम गोरले. कुंदन, कशी स्पर्धा वाटते आणि झेल घेण्यास कसा आनंद झाला? चांगलं वाटलं मला. पहिल्यांदाच घेतलंय. पहिल्यांदा घेतला की चिकटला? नाही, घेतलंय पहिल्यांदाच, सवय आहे. मस्त कुंदन. चला जा पुन्हा तुम्ही तुमच्या नंदन मनात जा. तिकडे अजून तुम्हाला झेल मिळतील. तिकडे झेल सोडला विकेट कीपरने बहुतेक. ऐवा झेलचा मानकरी, त्याला उद्या आम्ही जर्सी देणार आहोत कारण इन प्रोग्रेस आहे. प्रिंटिंग चालू आहे एम स्पोर्टच्या प्रेसमध्ये. इथे बघा धावफलक किती आहे. 15 वरती 4 गडी बाद. बरोबर, धावसंख्या 15, 4 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त नाही झालं अजून. ज्ञानेश्वर षटक हाताळतोय. 4 धक्के. त्या धक्क्यातून सावरता इथे धावा वाढवण्याचा प्रयत्न स्वयं करतोय आणि स्वयंच्या सोबतीला सुनील जोडला गेलाय. स्वयं म्हणजे स्वतः. स्वयं शस्त्र यशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मारावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. किती मस्त बोललेत संत रामदास स्वामी की संकटांना तुम्ही न जुमानता न घाबरता
प्रयत्न करत राहायचे असतात. संकट येतील, त्यांना दोन हात करायचे असतात. जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करताय तेव्हा तुमच्या पाठीशी दैव आणि दत्त उभं राहतं तुमच्या ध्येयपूर्तीसाठी. म्हणून स्वतः शस्त्र उचलायचे असतात आणि स्वतःचं धाडस, स्वतःचं सामर्थ्य दाखवायचं असतं. त्यालाच म्हणतात एकट्याने लढायला शिका. तुमचं आजचं सामर्थ्य उद्याचं सामर्थ्य असतं. तुमचं आजचं धाडस उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. तुमचा आजचा संघर्ष उद्याचा विजय प्राप्त करत असतो. म्हणून जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं नक्कीच म्हटलं जातं. प्रेक्षकांनो, ते चुकीचं नाहीये. धावसंख्या बरोबर 15 वरती स्थिरावलेली उडवलाय. ओ माय गॉड, जबरदस्त, अररररररररर, खतरनाक सिक्सर. आणि पाहिलं श्याम भोईर साहेबांनी, बघा चेंडू उंच उंच लांब लांब इथे ठेसला षटकार. धावसंख्या 21 वर. डोळ्यांचं पारणं फिटलं गेलं. इतका बहारदार, शानदार, आणि डिझेनी त्या षटकारासाठी झणकार सुद्धा वाजवली ती म्हणजे आमच्या ह्या टायटल सॉंगची, श्याम भोईर साहेबांचं टायटल सॉंग, जे आमच्या सोबत आहे, जे आमच्या संगतीला आहेत या आमच्या आयोजन मंडळामध्ये. श्यामजी भोईर, वामनजी भोईर, आमचे भाऊसाहेबजी, आमचे आप्पा, आमचे चंदूजी राणे, सर्व एकत्र आलेत. आमचे साईनाजी भोईर, आमचं जेवण करणारे सर्व एकत्र आलेत. अनेकांची नावं मी घेऊ शकत नाही, परंतु सर्वांचं मोलाचं योगदान. आणि धावसंख्या इथे 6 पुढे 21 वरती. टॉससाठी मी या आवाज देतो. जय हनुमान गोरले कॅप्टन आणि जय गावदेव डोंगर न्हावे, आपण सज्ज राणी या, येऊन थांबा. इथे मात्र उठा राष्ट्रवीर हो असा हा नारा षटकाराचा लगावला बॅट्समनने. सज्ज हा व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे, मिळून आज शत्रूला क्षणात चारू याकडे. इतकी मस्त बॅटिंग इथे. खडे खडे बडे फटके मारायची आता वेळ आहे आणि तो फटका मारला षटकार. क्या बात आहे. वेलकम जी, वेलकम भाऊ या. इथे सिंगल फक्त टच दिलाय, सॉफ्ट टच आणि सिंगलची प्राप्ती. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना 22 वर. सचिन भोईर आमचे लाडके आलेत. तर आपण खेळ सुरू ठेवा. आणि टॉस साठी या जय हनुमान घोरले, जय गावदेवी डोंगर न्हावे कॅप्टन. धावसंख्या 22, 4 गडी बाद, 2.1 षटक. आपण खेळ सुरू ठेवा प्लीज, काही प्रॉब्लेम नाहीये, खेळ सुरू ठेवा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मस्त. फिल्डिंग मध्ये हलचल, खळबळ निर्माण झाली आहे. हल्ला बॉल केला, चांगला अटॅक, सर्जिकल अटॅक होता, सर्जिकल स्ट्राईक होतं बॅट्समनने जे केलं सुनीलने. आणि संयमने सुद्धा एक षटकार मारला आतापर्यंत, बरोबर. येस, दोघांचे षटकार. ओ, इथे बचाव केला की काय? नाही, पंचांनी लिगल ठरवलाय. वाईड यॉर्करची हाताळणी सुंदर केली आहे गोलंदाज तेजसने. तेजोमय मारा, डॉट चेंडू काढलाय. 2 चेंडू झाले या शेवटच्या षटकातील आणि धावसंख्या 22 वरती स्थिर गणराज नांदगाव संघाची. यावेळेला आघात करायचा होता परंतु नाही, तिथे घात सुद्धा झाला. तो बॅट्समनचा कॉटन बॉल, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉलिंग, कॉटन बॉल, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय गणराज नांदगाव टीमला.
ही बॉलिंग आहे, चांगली कॅचिंग आहे, पण तू सांगितलं डिझाईन या गोष्टी होतात, रात्रीच्या प्रहरी होतात, आधीच्या दिवसात होतात, उद्या खेळायचं असं तर आज येऊन जातात, नारळ फोडतात, लिंबू टाकतात, मिरची टाकतात, पण इथे मात्र बॉलरची अगदी मिरची सारखी तिखट बॉलिंग पाहतोय, तिखट मारा करतोय गोलंदाज तेजस. नवीन बॅट्समन गेलाय हरेश. हरेशला चेंज ऑफ पेस, परंतु तितक्या वेगाने फटका मारता आला नाही, फक्त हलवार गतीने टर्न केला. तिथे मात्र हरेशला इथे हर हर महादेव, महादेवचा इथे नमस्कार आशीर्वाद मिळतोय. लकी चौकार. असा खराब टाकला, फटका तितका चांगला नव्हता, परंतु अशा फटक्या सुद्धा चौकाराला, याचा अर्थ नशिबाची साथ मिळते मित्रांनो. परंतु त्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. धावसंख्या 4 ने पुढे 26 वरती 26. इथे खोदण्याचा प्रयत्न केला गेलाय, तिथे काय झाले, पुन्हा एकदा दोन्ही पण फलंदाज एकाच दिशेने आणि फलंदाज तिथे बाद होतोय. अजून एक धक्का लागलाय. धावसंख्या 26 असताना गणराज नांदगाव संघाला टॉस साठी या. जय हनुमान घोरलेचा कॅप्टन, जय गावदेव डोंगर न्हावे संघाचा कॅप्टन. विकेटचं पतन झालंय. चेंज ऑफ पेस केलं होतं, थोडंसं स्लोवर यॉर्करचा वापर केला त्या ठिकाणी बघितला आपण, आणि फलंदाज तिथे थोडेसे चकले गेले, बीट झाले होते. हरेश अगदी एक्सपिरियन्स क्रिकेटर, परंतु आधीचा त्यांना चौकार प्राप्त झालेला, परंतु त्यानंतर चेंडू पुढात टाकला, थोडासा फुल लेंथ वापरला गोलंदाजाने, थोडंसं हुशारी दाखवली तेजस याने, आणि त्या तेजोमय माराच्या अगेन्स्ट विकेटचं पतन झालं. नवीन बॅट्समन पोचला मिस्टर साई. हो, इथे मात्र साईने केली घाई, आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. डोक्यावरती हात, कपाळावरती हात ठेवले की मी हा चेंडू मिस कसा केला, चेंडू एसटीच्या वरून आला. प्रेक्षकांनो, इनिंगची समाप्ती झाली. धावसंख्या 26-27चं टार्गेट जिंकण्यासाठी असेल मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघापुढे. जाऊया आपण टॉस साठी. भाऊसाहेब आपण टॉस करूया. जय हनुमान गोरले विरुद्ध जय गावदेव डोंगर न्हावे या पुढील सामन्यासाठी टॉस. अध्यक्ष विरुद्ध उपाध्यक्ष. ओ माय गॉड, म्हणजे असोसिएशनचे अध्यक्ष आणि विरुद्ध असोसिएशनचे उपाध्यक्ष. ही तर लय भारी मॅच असेल भावा. एका बाजूला दादा, दुसऱ्या बाजूला भाऊ, असंच बोलूया आपण. बोलतात ते अध्यक्षांनाच बोलू द्या. आणि आमचे भाऊसाहेब सांगतात कोणी पण बोला, पण बोला बोला, तुमचा बोलबाला झाला पाहिजे क्रिकेटमध्ये. जय हनुमान घोरलेने टॉस जिंकलाय अध्यक्ष साहेबांनी आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. उपाध्यक्ष साहेबांना म्हणजे डोंगर नावेच्या संघाला फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय. अभिनंदन अभिनंदन. आपलं इथे मात्र काय होईल प्रेक्षकांनो, बघा 10 क्रिक लाईव्हचं हे प्रक्षेपण पाहतोय आपण. किती मस्त वाटतं ना संदीप, किती छान दाखवतोय तुमचे कॅमेरामॅन, आपले कॅमेरामॅन. आपला कुणाल म्हात्रे, आपली माती आपली माणसं, ज्याला आपण आदर्श चषकामध्ये नेहमीच पुढाकार देत असतो, पसंत केलं जातं. आपल्या लाडक्या वडवलीच्या सुपुत्राला भूमिपुत्र म्हणजे कुणाल म्हात्रेची वाहिनी, 10 किक लाईव्ह वाहिनी मस्त पुढे जात आहे, पुढे जात आहे. परंतु इथे या सामन्यामध्ये कोण पुढे जाईल, कोण मागे राहील हे आता आपण बघूया. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाला. ती गरज पूर्ण करेल की तिथे मात्र संरक्षण करेल नांदगाव संघ हे आपल्याला ऐकवतील. आता पैशानी गावचे उत्कृष्ट उद्योजक सौरभ शेठ धुमाळ साहेबांचं आगमन झालंय. या सौरभ शेठ धुमाळ आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. सोबतीला आमचे आप्पा आहेत, के आहेत, तिथे श्यामजी आहेत, चंदूजी राणे आहेत ज्यांनी स्वागत केले, आणि सचिनजी भोईर सुद्धा आपल्याला पाहता येत आहेत. त्यांचे मित्र सौरभ शेठ धुमाळ साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या वेलकम. आणि कॉमेडी बॉक्समध्ये मी स्वागत करतोय आपले लाडके उत्कृष्ट समालोचक टेमगावचे सुपुत्र कैलास शेलवले सर. टेमगाव ब्राह्मणगावची स्पर्धा, आणि आपण जे पाहतो टेमगावच्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आपलं सर्वांचं स्वागत.
मेजर अर्जुनजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन. या मेजर साहेब, आपका भी तहे दिल से स्वागत है. या अर्जुनजी भोईर, सदरक्षण आहे, खल निग्रह आहे. वेलकम मेजर अर्जुनजी भोईर साहेब. येस, धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद मनोज कारवे सर, अनेक अनेक धन्यवाद कैलास शेलवले सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससेनेसरचे स्वागत. आदर्श चषक धानिवली 2026 क्रीडा स्पर्धेचं 34वा पर्व, तिसऱ्या रजनीतील महत्वाचा सामना, महत्वपूर्ण मॅच. 3 षटकात 27 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. 9.00 धाव्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे विजयासाठी मेंटेन करावी लागेल. ओपनिंग पेर दाखल झालेले सलामीसाठी तुषार नॉस्टॅकर एंडला आणि त्याची सोबत देतात प्रणाम. पहिला बॉल ऑफटमच्या बाहेर खोलात टाकलाय. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. वेग चांगला आहे अनुजकडे. पहिल्या सामन्यात त्यानं जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. तो कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाकडे आणि सध्या या सामन्यात देखील पहिल्या डॉट बॉलनं त्यानं छाप सोडलेली आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पायावर बॉल आदळला. 1 धाव हवी आहे आणि आता ती सहजरित्या मिळताना दिसेल. लेग बायचा सिग्नल आणि एक्स्ट्रा धाबेसोबत सध्या डाव सुरू होतोय मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाचा. एक धाव सध्या स्कोर बोर्डवर. 27 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सध्या वेग बोलतोय गोलंदाज अनुजचा मैदानामध्ये. आणखीन एक चांगला बॉल बीट केलं बॅटर तुषारला. कमालीची कामगिरी गोलंदाज अनुज यांच्या वतीनं. टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्सनं बीट करत असताना बॅटरला पुल करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र तुषारचा फसलेला आहे. डॉट बॉलची झाली सांगता. धावफलक सध्या स्थिर. अवघी 1 धाव धावफलकावर. यापूर्वीच्या सामन्यात देखील 25 धावेचं यशस्वी संरक्षण झालं होतं आणि आता या सामन्यात देखील दमदार सुरुवात केली आहे गोलंदाज अनुजनं. 15 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि अजूनही विजयासाठी 26 धावेची गरज. डाऊन द लेग स्टिक, विकेट किपर बीट, बॅकअप आला शॉट फॉर लेगला. वाईट कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर मुकेश गायकर सर. एक अधिकची धाव आता मिळताना दिसेल आणि अधिकच्या धावेसोबत एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत. मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाचा 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावर. यावलेला प्लेड ऑन, फलंदाज बाद. ऑफटिकला बॉल धडक मारतोय तुषार माघारी. 2 ला पहिला आदरा मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. तुषार बाद होत आहेत. बॅटची कडा घेत बॉल बरोबर मिडल स्टिकवर जाऊन आदळतोय. पहिला धक्का लागलाय. 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाला 2 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दिनेश दाखल होत आहेत. आक्रमक फलंदाज म्हणून दिनेशांना जाणलं जातं, दिनेशांना मानलं जातं. पहिल्या पॉवर प्लेचे 2 बॉल अजूनही बाकी. बॉल होतं यार अनुज. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. अन्सार होते. मिळेल ते एकच धाव आणि सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची टोटल सरकले पुढे. आतापर्यंत 3 धावा स्कोर बोर्डवर. 13 बॉल या मॅच मध्ये बाकी. त्यांनी 13 बॉल मध्ये विजय करता 24 धावेची गरज. तेरा चेंडू 24 धावा हे समीकरण. फुल टॉस समोर टॅप केला. फिल्डर थोडे दूर आहेत. उपस्थित झाले डीप मधून. 1 धाव बनली. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही.
एकाच धाब्यावरती आता समाधानी राहावं लागेल. ओव्हरची झाली आहे सांगता पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी अनुजची 27 धावसंख्येचं संरक्षण सुरू आहे आणि पहिल्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात माफक 4 धावा दाफलकावर मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाच्या विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि आता विजयाकरता 23 धाब्याची गरज. 11.50 धाब्याच्या धावगतीनं 12 चेंडूत या 23 धाबा बनवाव्या लागतील. पश्चिमगावचे उद्योजक सौरभजी धुमाल यांचा सन्मान यानंतर आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते सौरभजी धुमाल पश्चिमगावचे उद्योजक यांचा सन्मान ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. ज्यांची नुकताच या स्पर्धेच्या सदिच्छा भेटी निमित्तानं उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांचा सन्मान होते. त्यानंतर त्यांच्या समेत करंजी सामरे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. करंजी सामरे यांचाही सन्मान ज्ञानेश्वरजी बोर यांच्या शुभ हस्ते आपण संपूर्ण करतोय. चला वेळ जरा जास्त जातोय, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. टीम गणसाई नांदगाव थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे मेजर अर्जुनजी भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आपण संपन्न करतोय. पहिला बॉल फुल टॉस स्वीप केलाय, हवं तसं टायमिंग नव्हतं. एक धाव दुसरीचा प्रयत्न होईल का, मात्र नकार दिलाय तो प्रणालनं. एका जागेवरती समाधानी राहावं लागेल. ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस अर्जुनजी भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती होत असताना 1 वाजत आलाय तरी देखील मान्यवरांची मांदियाली आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती बघत आहोत. यावलेला बॉल बेत झेलची संधी लॉंगॉनचा फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित फलंदाज बाद. दुसरा धक्का आता लागलाय तो मयूर प्रतिष्ठान असोसेला. प्रणाल परत आहेत माघारी. 4-2 लॉस. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. नवीन बॅटर ज्ञानेश्वर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोरबोर्डवर पाहिलं तर सध्याच्या घडीला धावा पाहायला मिळत आहेत त्या 5 आणि 5ला विकेट 2 पडलेले आहेत. विजयाचं समीकरण 10 बॉल आणि आता आवश्यकता ती 23 धावेची. नवीन बॅटर ज्ञानेश्वर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. ऑन साइडला अक्रॉस बॅट खेचलाय बॉल, फिल्डर उपस्थित, मिड विकेटला कॅच ड्रॉप आणि त्यांच्या दोन्ही हातातून निसटलाय बॉल. मिड विकेट सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकारासोबत सध्या टीमची धावसंख्या 9 ऑन बोर्ड. या कॅचेस पकडाव्या लागतील. धावसंख्येचं संरक्षण तुम्ही करतायत. फिल्डिंगचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड या महत्त्वाच्या सामन्यात तुम्हाला जपावं लागेल, कारण जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात दाखल होणार आहे. स्लोवर वन व्यवस्थित पिक करता आला नाही, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, झेल संपादित, फलंदाज बाद. 9ला तिसरा धक्का. आता अडचणींमध्ये वाढ होते मयूर प्रतिष्ठान असोसिएशनच्या. आणखीन एक फलंदाज माघारी.
शेवटच्या बॉलवर सिक्सर, शेवटच्या बॉलवरती षटकार, ज्यानं पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक. प्रणाल जोपर्यंत मैदानावरती उपस्थित, सामना फिनिश करण्याची क्षमता फलंदाजाकडे. 2 षटकात 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 6 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि शेवटच्या षटकात 6 बॉलमध्ये 11 धाव्याची गरज. चला मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका. गणसाई स्पोर्ट्स नांदगाव, सुनील आलम अँड टीम, थोडं स्पीडअप करावं लागेल, थोडं फास्ट खेळावं लागेल. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत, मात्र तिसऱ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. सहा चेंडू 11 धावा मयूर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटचं षटक रोहितकडे स्ट्राईक आहे. प्रणाल त्याची सोबत देतो. नॉस्टाकर एंडला 6 बॉल 11. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 6 बॉलमध्ये 11 धावा या बनवाव्याच लागतील. चला नेक्स्ट मॅच. गोरलेकर बॅटिंगसाठी रेडी राहा, तर जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडावे आपण देखील फिल्डिंगसाठी रेडी राहा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 16 धावा बनलेल्या आहेत. 6 चेंडू 11 धाव्याची गरज. बॅटिंगसाठी पाहिले तर रोहितकडे स्ट्राईक आहे. मॅच इज ऑन. पहिला बॉल समोरच्या दिशेने केलं आक्रमण, समोर केलाय हल्ला. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितच्या बॅटमधून युजिट सिक्सर. जबरदस्त सामना मात्र रंगतोय. 7 बॉल 17चा सामना. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आता षटकार आलेला आहे. फ्रंट सीटवर असणारी टीम आता मॅच मध्ये मात्र बॅकफुटवर. समोर ऑन दी अप खेळतात. पाण्याचा फटका होता. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. या षटकारासोबत सध्या टीमची धावसंख्या दाखलकर 22-22. रन बॉल इक्वेशन 5 बॉल आता 5 धाब्याची गरज. 5 चेंडू 5 धावा. यावेळेला ड्राईव्ह केला. समोर गॅप मोठा आहे. लॉंगॉनचा फिल्डर टीम मधून पोहोचलाय. मिसफील्ड. दुसरी धाव हवी आणि तितक्याच वेगानं तितक्याच तत्परतेनं आता दुसरी धावही पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, मात्र वेळीच माघार घेतली ती रोहितनं. नकार लगेचच दिलाय तो नॉस्ट्राकर एंडला प्रणालनं. 2 धावेच्या सुप्तीने एकूण धावसंख्या दाखलकर सध्याच्या घडीला अंकित होती ती 24-24. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजय करतात. 3 धावेची गरज. 4 चेंडू 3 धावा. 3 धावा 4 चेंडू. हू विल विन द मॅच. सामना जिंकेल कोण, हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालाय. पण ज्या पद्धतीनं सध्या डॉमिनेटिंग बॅटिंग सुरू आहे मयूर प्रतिष्ठान असोसीकडून, सामना लवकरात लवकर संपण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. मात्र गोलंदाज मयूरला देखील कमबॅक करावा लागेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. हलकसा अपील, पण अपील मध्ये तो फील नव्हता. त्याच कारणासह पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. डॉट बॉलची झाली सांगता. रन बॉल इक्वेशन 3 बॉल आता 3 धावेची गरज. 3 चेंडू 3 धावा. तीन बॉल 3. यावेळेला ड्राईव्ह केला. समोर बोलस बॅक ड्राईव्ह. धाव हवी आहे. नॉस्ट्राकरला चान्सच दिला नाही प्रणालला धाव घेण्याचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पहा या मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. 4 बॉल 3चा सामना आता येऊन ठेपला आहे. 2 बॉल 3 वर. आणि ज्या कमबॅकचा यापूर्वी उल्लेख केला होता, ज्या वापसीची चर्चा केली होती, ती वापसी सध्या गोलंदाज मयूर कडून होत असताना 2 बॉल आता 3 धावेची गरज. रंगला सामना, रंगली मॅच. यावलेला समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल अवेत. फिल्डर पासून थोडासा दूर पडलाय. फील्ड मध्ये थोडी खराब कामगिरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा बनतायत आणि आता सामना आलाय शेवटच्या एका बॉलवर. 1 बॉल आता 1 धावेची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची धडधड वाढवणारा सामना. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या मेंदूला सुन्न करून थांबणारा सामना. रोमर्षक, रोमांचक, चित्त थरारक सामना. पैसा वसूल सामना. 1 बॉल 1 धावेची गरज. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद. 1 चेंडू 1 धाव ही आता बनवावीच लागेल. सव्वीस धावा स्कोरबोर्डवर बनलेले आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. त्याच कारणासह मागच्या 17 बॉलमध्ये जे काही घडलं त्याला आता किंमत नाही. आता फक्त किंमत उरली आहे ती या शेवटच्या एका बॉलला.
एक बॉल एका धावेची गरज. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम तास कारणास्तव टेस्ट मॅच फिल्डिंग अंब्रेला फील्ड प्लेसमेंट आता सेट करण्यात आलेले. सिली कव्हर, सिली मिड ऑन, सिली स्क्वेअर लेग, सिली गली पॉइंट, थर्ड मॅन, त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर, मिड ऑफ आतमध्ये त्याचबरोबर मिडल लेग फिल्डर, डीप मध्ये काव फेस लेग फिल्डर आणि समोर आपण बघत आहोत एक फिल्डर पेट्रोलिंग करतोय तो लॉंग ऑनला. महत्वाची मॅच, एक बॉल एक, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. यावलेला बॅटची कडनं बॉल मागे आला, यष्टीरक्षकाचा बॅकअप खराब आणि हा सामना जिंकलाय. शेवटच्या बॉलवरती चित्त थरारक, रोमांचक, रोमहर्षक विजय. मयूर प्रतिष्ठान असोसिएशननं 27 धावसंख्येचा पाठलाग केलाय आणि परास्त केलाय गणसाई स्पोर्ट्स नांदगावला. अभिनंदन मयूर प्रतिष्ठान असोसिएशन, टफ अँड हार्ड लक गणराज स्पोर्ट्स नांदगाव. चला दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त सामना रंगला. शेवटच्या बॉलवरती थ्रिलर एन्काउंटर